हॅलो नमस्कार. मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेलं प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे हृदयातून आभारी. गुरुवारच्या पूजेला जे काय लागणार ते येता येताच कामावरून दादा घेऊन आलेले आहेत. आजचं टायमिंग, आजचं वार, आज बुधवार आहे. अय टकलू काय झालंय? हां हे जे काय ना तोंडावर सध्या 12च वाजलेले असते त्या. तर मॅडम चालल्या ट्रिपला. उद्या जात्या ती पुढच्या आठवड्यातच येत्या. 8 दिवसाला घुमी चाललं यांचं. खुश आहे. आलेले आहे तिकीटमध्ये बटाराचं पोतं आणायला. 8 दिवस काय काय लागणार आहे खादगीला वगैरे त्या सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत. काय काय घेऊन जाणार आहे बघू तरी? आता बघू. नाश्ता पुरतं फक्त. आम्ही काही जास्त म्हणजे बसमध्ये बसलेलो पण नसतो आम्ही. असं नाचतच असतोय म्हणून फक्त नाश्ता पुरतं. जेवण पण पहिलाच एक सांगते, आता एवढ्या रातचं बघा 10 वाजलेले आहेत. 10ला पप्पा कामावरून येऊन काय काय आणायला ये लागल्यात. जेवढं नेल ना एक नक माघारी आलं. पुढच्या वर्षी तू पुढच्या वर्षी ट्रिपच असते. काय तर असेल त्यात मग फटका तुला. सुट्टी नाही. आपल्यात एक ठरलेलं आहे की बघा आता कोणीही घरातलं असं बाहेर जाऊ दे, मागे तर लागणार. पण गाडी निघाली म्हणलं की यांना कुठनं एवढी एनर्जी येते काय माहिती. या चिक्क्याला तर पहिला येते आणि याच्यामुळं ना माणसं गेलेली माघारी येतात. पुढे गेलेला माणूस जो आहे ना तो रिटर्न येतो. आता बघा गेले हा जिथं पण जाते ना तिथं पण पाठीमागे जातात. पिच्चा सोडत नाहीत. पहिला टायसन करतो तर ते जर आता शहाणं झाले तर आता हे बारक्यांचं सुरू झालं. पुन्हा दादा आले, यांना थांबवून घेतलं, पुन्हा ते गेले. आला नसताना शूज वाचला असतं का त्याला पाहिजे होतं. काय काय घेऊन आले काय माहित. एक बॅग खादीनच भरा. स्वेटर घेऊन गेला नाही बराबर. ते ना बॅग मध्ये भरजा सगळं खाऊचं. ते कितीला बसलं? कुणीकडे चालले ट्रिप? दक्षिण भाग. जास्त काय माहित नाही. उटी, मैसूर, बेंगलोर फेमस जागा. मला तिथं आम्हाला बेंगलोरमध्ये इस्कॉन टेम्पल आणि इस्रो मध्ये घेऊन जाणार आहे. इस्रो मध्ये जायचंय म्हणून? अरे आज आम्हाला सांगत होते ना जी ट्रिपला जाणार आहे त्यांचं काय काय असणार आहे. त्याच्या अगोदर सांगितलं नव्हतं की इस्कॉन टेम्पल आणि ह्याला जाणार आहेत काय, ते इस्रोला जाणार आहेत. आणि आज सांगितलं माझं मन लय हातास झालं. का म्हणजे का नाही म्हणलो असेल मी ट्रिपला, असं झालं मला. म्हणजे इस्रो म्हणजे हे वाटत होतं का की यार मला जायचंच आहे. आणि मग अचानक इस्रो मध्ये जायसाठी किती खुश आहे त्या. एक दिवस तिथं जायचंय ना. अख्खा एक दिवस असणार आहे म्हणजे ते नव्हे तुझं भविष्यातलं स्वप्न. इस्रो मध्ये जायचं स्वप्न आहे. हे लहानपणापासून फक्त एकच आहे, सायंटिस्ट व्हायचं आणि इस्रो मध्ये जायचंय. सायंटिस्ट व्हायचं आणि इस्रो मध्ये जायचंय. कोणता सायंटिस्ट व्हायचा आहे? स्पेस सायंटिस्ट. दुसरं नाही. मला स्पेसची आवड आहे. मग फिजिक्स. ट्रिपच्या योगायोगानं का होईना इस्रो मध्ये चालले. तिथे गेल्यानंतर ब्लेसिंग आणि अजून एक ते इस्कॉन टेम्पल मला बघायचं होतं कसलं असते ते आतून. लय मस्त असते म्हणे. म्हणजे असं ते राधाकृष्णाची अशी मूर्ती असत्या आणि त्यांच्या त्या 8 सखी असतात. लय मस्त असते ते. मी म्हणजे व्हिडिओ बघितलेले ना म्हणजे आवडते. असं मुंबईमध्ये पण आपल्या इथं पण आहे म्हणजे कोल्हापूरमध्ये. तर आज कधी योगा ना शूट करून आण तिकडचं. मोबाईल घेतो. मोबाईल नाही तुला देणार. शूट कसं. तर आज रोजच्या रुटीनपेक्षा अर्धा तास मी लवकर उठलेली होती. 4:30लाच आज उठली होती. चिव तर 4लाच उठलेली होती. तिला आंघोळ करायचं होतं, तिला आवरायचं होतं. आणि बरोबर मुलांना काळजी असली ना आपले आपण बरोबर उठतात. नाही तर मग लय वाजवाज करावं लागतं. तसं किट्टोचं स्कूल सकाळचं असतं त्यामुळे तिला उठण्याची सवय वगैरे आहे. माझं गरम पाणी वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मी तिला सँडविच बनवून दिलेला आहे. कारण तिचं असं म्हणणं होतं की मम्मी एकदम हलका डबा दे, चपाती भाजी तर अजिबात देऊ नको. मी देणार पण नव्हते. गेल्या वर्षी मी एवढं रात्रभर जागून काय काय पदार्थ बनवले, काय काय सगळं बनवून दिलं. पोरगीनं आहे असं नेलं चुरा करून माघारी आणलं. ते ना कोणाला वाटलं ना स्वतः काही व्यवस्थित खाल्लं. आणि डबासुद्धा दिलेला आहे. जो डबा मी दिला ना तो 3ऱ्या-4थ्या दिवशी आहे असा होता.
म्हणजे यांच्यासाठी उठा एवढं करा आणि हे खाणारच नाही आहेत तर मग काय अर्थ नाही. प्रवासामध्ये कसं की सगळ्यांसोबत त्यांना एवढं खुशी असते, आनंद असतो की त्या खाण्याकडे त्यांचं लक्ष कमी असतं. त्यामुळे मग 3 ब्रेडचं सँडविच म्हणजे काय, त्याच्यामध्ये मी काहीच घातलेलं नव्हतं. कारण हिचं सगळं अचानक ठरलेलं होतं. ते बटाटे रात्री आणायला विसरले म्हणून म्हणलं साधं जे काय असेल, तिला कांदा टोमॅटो घातलेलं सँडविच आवडतं आणि चीज घालायचं भरपूर. बाकी तुम्ही काय घाला नाही तर नाही घाला. साधं सिंपल जे आहे ते मी एक बनवून रॅप करून सोप तिला दिलं. असं आता मी दिलं एका टायमिंगचं. पण आता इथून पुढे 8 दिवस, आज गुरुवारी गेलेले आहे तर पुढच्या गुरुवारपर्यंत ते फिरतीवरतीच असणार आहेत. पूर्ण दक्षिण भारत टूर आहे त्यांची. बॅगमध्ये घाल. ओके मॅडम बोला, सगळ्यांना सांगा हॅपी जर्नी उद्या म्हणून. काय नटापटा काय केला नाही का? आणि काय कुठं हाय अशीच झोपीतनं उठून पळायला लागल्या वाटतं. का झोपेत नव्हतं का तसं? हा. सुजलं स्वेटर घेतलं का? होय, घेतलं. कुठला? दोन घेतलं. अजून एक? लालवाले एक घेतलं हां. आणि हे वाले एक आहे. आणि एक काळवाले. चादर चादर कशाला चादर तिथं तिथं असते जिथं आम्ही राहतो. गाडीत बसल्यावर थंडी वाजल्यावर ना स्वेटर कशाला पाया पड देवाच्या. स्वामींना सांग तुझं तू खा पी, काय पोटाला खा. बाकी काय मी इकडे गेले तिकडे गेले एखादे किचन वगैरे असं घेऊन येऊ शकते, पण विनाकारणचं काय आज जास्त आण नको. खाण्यापिण्यावर खर्च करतो. मला ना माझ्या आईची आजीची एक सवय झाल्या की कधीही माणूस घरातून बाहेर पडताना मी पण सांगते पोरांना असू दे दादाला असू दे, उजवा पाय बाहेर टाका, उजवा पाय बाहेर टाका. तसं मी पण किट्टोला सांगत होते की उजवा पाय टाका. किट्टो म्हणते की हा तुझ्या आईचं शिकून आता तो आम्हाला सांगायला तुझं पण आम्हाला वळण लागणार. ये इकडं, तू ये बाबा इकडं, मागं लागतील. चल या, खाऊ खाऊ द्यायचा. ये 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 दे. हां ये रे. काय बुरश्या दे दे. किट्टोला सोडायला दादा गेले. आम्हाला वाटलं की बाबा ट्रॅव्हल्स येईल लवकर, पण आल्या नाहीत. ट्रॅव्हल्स खूप लेट आल्या. तेवढा उशीर ते थांबले. मी मग लगेच माझं आंघोळ वगैरे करून माझं मग पुढचं पूजापाठ ह्या त्या गोष्टीला मी सुरुवात केली. वरती आले, म्हटलं वरती बघावं उघडले का नाही. तर इथं उघडलेलं वातावरण बघा, काय मस्त वातावरण आहे बरं का. हे असं म्हणतात ना की सूर्य उगवताचं जे वातावरण असतं, लाल बुंद आकाश, हा नजारा कोणाला आवडतो? मला तर भरपूर आवडतो. चला म्हटलं तुम्हाला पण थोडंसं शेअर करावं. सकाळ सकाळी टेरेसला जात नाही, पण किट्टोन काय केलं तर तिची जी कपडे होती तिला जी धुयाची होती ती रात्रीच मशीन लावलेली ती तशीच सोडून दिलेली तिथंच. ते वाळतच घातलेली नव्हती आणि तसंच ठेवणं योग्य नाही. म्हणून मग मी सकाळ सकाळी आता ती वर घेऊन आलेली आहे. आणि सकाळचं हे फ्रेश वातावरण म्हणता एवढं भारी वाटते. भले थंडी भरपूर वाटते, पण कधी कधी असं वाटतं की एखादी चादर घ्यावी, तिथे एखादा झोपाळा टाकावा आणि सकाळी झोपून सोडावं. किती छान झोप लागेल ना. पण असं आता काय म्हणतात की सकाळची रुटीन आपली असतात, आपण ते काय करू शकत. रात्री पण लेट झालेली एक मशीन होती, ती कपडे तशीच होती. मी शक्यतो संध्याकाळचे कपडे बाहेर ठेवतच नाही आणि ठेवू नये पण म्हणतात. पण कधी कधी होतं ना की बाबा एक्स्ट्रा कपडे असतात, मग ते कुठं वाळवायचं, त्यावेळेला राहून जातं. तसं एक मशीन रातची जी होती ती मी सकाळी काढली. त्याच्यानंतर लागले स्वयंपाकाला, कारण म्हटलं आता स्वयंपाक आवरून घेऊन पुढं मला माझ्या साड्यांचं वगैरे शूट वगैरे होतं. कारण त्या बिझनेसची जर कामं मी सकाळी ह्या ह्याच्यातच वेळ काढून एक अर्धा तासात जर उरकून घेतली तर होतात. नाही तर मग दिवसभर मी लागली एकदा क्लिनिंगला, वरनं खालीपर्यंत क्लिनिंग, मग नंतर यूट्यूबचं काम, मग हे चालूच असतं घरातलं, त्याच्यामध्ये राहून जातं. तर हे बघा हे किट्टोला सोडून आले. 7 वाजले? हां 7 वाजले की 2 तास. अरे बापरे. बरोबर. पोरगीचं कसं आहे माहिती आहे का, टायमिंग सांगितलं ना त्या टायमिंगलाच जायचं आहे पुढं. नाही, खरं आलती बघ, तरी पण 5-6 जण होती, 7-8 जण होती. हां आजचं जेवण जे आहे ते आर्यन आणि दादा दोघांसाठीच असणार आहे. त्यामुळं 3च वांगी होती, 3च तेवढीच घेतली. त्यातलं पण शिल्लक राहतं, कारण ते 3 वांगी 3 माणसाच्या हिशोबाने असतात. कारण त्याच्यामध्ये थोडं शेंगदाणे येतं, त्याच्यामध्ये कांदा येतो. आपण भाजीचं म्हणजे प्रमाण काढायचं असेल तर कसं काढायचं सांगते तुम्हाला, की तुम्ही जे मसाले घालणार आहे किंवा तुम्ही आता वाटाण कुटाण घालणार आहेत तर त्याचं पण माप धरायचं बरं का. आणि आता बऱ्याच वेळेला असं म्हणजे एका ताईने विचारलेलं, ते मी सांगते की बाबा 1 किलो समजा बटाटे घेतले तर किती माणसं होऊ शकतात, असं बऱ्याच वेळेला येतं ना. मग कोण कोण म्हणते की बाबा 1 बटाट्यानुसार जर माणसाच्या हिशोबाने जर धरला तर एवढं लागेल. पण तुम्ही त्यात मसाला वापरणार आहे, पाणी वापरणार आहे. कधी कधी पातळ भाज्या ज्या असतात ना त्याच्यामध्ये पाणी वापरलेलं असतं, त्यामुळे ते सगळं धरून ते प्रमाण कधी पण ठरवत जावं. आता उरलेलं थोडंसं ब्रेड होतं, थोडासा कांदा होता, म्हणलं दोघांपुरतं आधी करून ठेवावं, नंतर म्हणजे खायच्या वेळेला गरम करून पुन्हा एकदा खाता येतं. बरं, कालच्या कमेंटबद्दल तर मी खूप हसले आणि काही कमेंट वाचल्यानंतर
माझ्या म्हणजे डोक्यात असंही झालं की बाबा आपण सांगतोय एक, त्याच्यापेक्षाही भयंकर काय काय लोकांसोबत झालेलं आहे. काही ताईंचं तर सांगणं असं होतं की 15-15 हजारापर्यंत म्हणजे अख्खं पाकिटच पळवलेलं आहे, सोन्याच्या वस्तू पळवलेल्या आहे. तर हां, ह्या गोष्टी मात्र होतात म्हणजे होतात. म्हणून तर बघा लग्न घरामध्ये ना शक्यतो सोनं नाणं ठेवताना खूप जबाबदारीने ठेवतात. तरी पण ते लग्न घरातल्या मालकाचं राहू दे, आले गेलेल्या पाहुण्याचं सुद्धा घेऊन जातात, काही गॅरंटी नाही आहे. एका ताईचं तर मी तिथं वाचलं कमेंटमध्ये, 13व्याला आल्यानंतर ना वडील वारलेत त्यांचे, 13व्याला पाहुणे आलेत, बिचारी आई दुःखी आहे आणि तिचा मोबाईलच 20-22 हजाराचा घेऊन गेलेले आहेत. म्हणजे काय वृत्ती लोकांची, येतात कशाला आणि काय करतात कशाला. खूप भयंकर आहे बाबांनो. आपण तुम्हाला खरं सांगू, माझ्या स्वतःवरनं सांगते, आपण जसे असेल ना तसं आपण विचार करतो ना की बाबा हां आपण धड आहे तर आपल्याला समोरचं पण धड वाटतंय, पण नसतं तसं. बऱ्याच वेळेला सांगते मी की तसं नसतं. आपण चांगला असतो, समोरचा पण चांगला असतं, हा आपला गैरसमज असतो. आणि मी बरं झालं ते शेअर केलं, कारण त्यातून मला अजून पण म्हणजे बऱ्याचशा गोष्टी माहिती झाल्या की त्याच्या पुढचीही लोकं आहेत. असं सांगणं फक्त एवढंच असतं तुम्हाला की अनुभव असतात आणि मी जसं माझं लाईफ शेअर करते, मग त्याच्यातले काही अनुभव पण असतात ना. टायमिंग 7:45 वाजलेले आहेत, इथंच झोपले. आर्यनच्या स्कूलचं टायमिंग झालं आहे, उठवायला लागल्या. या दीदीमुळे सकाळी 4लाच उठलेले होते, झोपमोड झाले. आता उठवायला लागले तर पोरगं उठायचं नाव घेणं. कसं मुस्कुडून घेत आहे बघा. आर्यन, ए आर्यन, अरे स्कूलचं टायमिंग झालंय, उठ. 5 मिनिटं नाही, उठायचं पटकन. 5 मिनिटं नाही बाबा, तू अर्धा तास झालं 5-5 मिनिटं करायला लागलाय. अर्धा तास आता बोलले मी उठ उठ उठ, टायमिंग झाले, उठ. 8 वाजलेत, तुला 8:30 पर्यंत आवरायचं आहे, अर्धा तासच आहे फक्त. कुठं अर्धा तास? किती वाजले जरा बघ जाऊन. 8:15 वाजलेत. मला ना बेडशीट बद्दल विचारण्यात आलेलं होतं, तुझी चॉईस छान आहे बेडशीटची. तर ह्या बेडशीट ना 550ला का 500ला अशा हिशोबाने घेतलेल्या होत्या. गुड मॉर्निंग मावशन. अरू इकडे, हे असं का केस कट केले तिथं? त्या पोराच्या केसाला लय वाढ आहे, थंडी आहे, एवढं मोठं ब्लँकेट घेऊन झोपतोयस आणि वर पंखा किती माहितीये का, 5 वर चालू. ती पोरगी पण तसलीच आणि हे पण तसलं. समजा हॉलमध्ये जर झोपली तर 5 वरती पंखा चालू हॉलमध्ये, आम्ही जाता येता कुडकुडायचं आणि तुम्ही कामरून घेऊन झोपायचं. झोपच लागत ना त्याशिवाय, तिला ऐकल्याशिवाय आवाज ऐकल्याशिवाय आ कसा आवाज लागतो तरी. काय 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 आणि वरनं कामरून मग घ्यायचं. मग पांघरून का घ्यायचं? पांघरून का घ्यायचं मग? शिवाय झोप लागत नाही. अशा खोडी कोणाच्या आहेत सांगा, की पंखा लावायचा फास्ट मध्ये आणि एकदम मुस्कुटून एवढं पाय सुद्धा बाहेर काढायचं नाही. तर बाकीची कामं झाल्यानंतर वरती आले आणि थोडंसं म्हटलं तुम्हाला शेअर करावं की जसा वेळ मिळेल तसं माझ्या साड्यांच्या शूटचं मी तयारी करत असते. मग ते नेसणं असू दे, तर ही इरकलमध्ये आहे, 600ची साडी आहे. ते नेसले ते शूट, मग ते पडलेला गबाळ पसारा वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. हा माझा रुटीनचाच भाग आहे म्हणून मी शेअर करते. कारण भलेही एक दिवसाआड एक तुम्हाला रील्स येते, थोडंसं गॅप पडून येतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप गोष्टी अशा असतात की मला मॅनेज कराव्या लागतात. मग ते नेसून शेअर करणं असू दे, पुन्हा ते घड्या घालणं असू दे, पुन्हा ते पॅकेजिंग वगैरे खूप साऱ्या गोष्टी असतात. एक व्यवसाय करायचा आपण म्हणतो ना, पण त्याच्यामध्ये खूप अशाही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला इझी नाहीत. खरंच इझी नाही आहेत. कारण एक गोष्ट फक्त दिसते की बाबा आपण साड्यांचा बिझनेस करतो, पण त्याच्या मागं काय आहे ते ज्याचं त्याला माहीत असतं. कारण ते आणण्यापासून ते तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत खूप मोठी प्रोसिजर असते आणि खूप त्याच्यामध्ये उलाढाली धावपळ असते. असो, चला मी थोडंसं म्हणलं साडी शेअर करावी, बाकी पूर्ण साडी तुम्हाला बघायला मिळेल. आता माझं झालं इथलं, आता मी जाणार आहे वरती, फुलं वगैरे थोडीशी तोडून आणते आणि पूजा तर झालेली आहे. त्यामुळे किट्टो आज सकाळपासून गेले. खरं मला ना असं ही रूम ना खूप अस्वस्थ वाटायला लागले. हा काय पसारा आमचाच आहे सोडा, म्हणजे चांगली कपडे जे आहेत वाळलेली काढून आणलेत, पण थोडंसं म्हणजे बरं धडकं राहिलंय. आणि धडकं राहिल्यानंतर सुद्धा वाटतं की बाबा मुलं नसल्यामुळे ही रूम अशी राहिलेली आहे. ह्या रूममध्ये उलता पालत करायला किट्टो एक नंबर. आणि आता वरती आल्यानंतर बघितलं पहिला रूममध्ये, तर रूम थोडीशी व्यवस्थित दिसली. सकाळी जेव्हा स्कूलला जाते ना, आता आर्यन आवरून गेला स्कूलला,
एवढी बेकार म्हणजे रूम करून जाते ना, तिथंच कंगवा असतो, तिथंच सगळं फेकलेलं असतं. बो एकीकडे, ते ड्रॉवर हे त्यांच्या वस्तू गेल्या हे असे ओढलेले हे असेच असतात. आज जरा व्यवस्थित आहे. असो 8 दिवसानंतर आता पोरगी येणार आहे. तर थोडंसं मी चिवतायचं घरटं दाखवते तुम्हाला. आता तिचं घरटं कुठंपर्यंत आले बघा. उन्हामुळे ना तुम्हाला दिसतंय का? हां, तर इथून आता इथंपर्यंत गेलेलं आहे. माझ्या मते आता पूर्ण वर टेकवते. याच्यामध्ये ना त्यांनी अंडी घातलेली आहेत. मला दाखवता येत नाहीये, बारीक असं दिसते आम्हाला. आणि तो बंगला कसा उभा राहतो ना असं मजल्यावर तशी यांची मजली आहेत. कारण इथे थोडंसं आहे, तिथं पुन्हा इथं आणि इथं अशा 3 भागांमध्ये त्या राहतात बहुतेक. फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर असे त्यांचे फ्लोअर आहेत. बघा, काडी आणून ते घरटं बनवलेलं आहे. किती काडी ही जी काडी असते ना, काढू का नको बाई, जाऊ तिकडं. ही एक काडी, ही उसाच्या काड्या येत्या. समोर शेत आहे, त्यातलं हे आणून हे केलेलं आहे. असं आता हे क्लिनिंगला आलेलं आहे. आता एखाद्या दिवशी जी आहे ती स्वच्छ करून घ्यायचं. हे खालचं सगळं काढून सगळं साफ करून घ्यावं लागणार आहे. हा मनी प्लांट जो आहे तो पण आलाय स्वच्छतेला. कारण हे बघा, बापरे, लुचू झाले, काठी मोडलेले ना, ते दादाला लावायला वेळ मिळेना. कडा कोपरा जिकडं तिकडं बघेल तिकडं जाळ्या झालेल्या आहेत. कारण इथं झाडायलाच मिळत नाही, मला वेळच पुरत नाही. दिवस असा जातोय ना की इकडं कधी हात लावायचा असं होतं या. बघूया एक दिवस तरी खास याच्यासाठी काढून, हे जे खालचं सगळं ग्रॉस आहे ना, हे हिरवं ग्रॉस दिसतंय, हे सगळं काढून झाडून सगळं धुवून पुन्हा हा पोर्च सगळा धुवून काढावा लागणार आहे. म्हणजे भरपूर हे आहे, हितलं आहे. बाकीचं तर वरचेवर होतं. आणि मी तर खरंच वैतागले, कारण इकडचा कोपरा स्वच्छ करून महिना होतोय नाही तोपर्यंत दुसरा कोपरा आला. दुसरा कोपरा स्वच्छ करून महिना होता नाही तोवर लगेच आलं. मी म्हणते की आता रिलॅक्स झाले. कुठलं रिलॅक्स होते? जिथं येईल दिसील नजर जाईल तिथं वाटते की अस्वच्छ आहे. असं चला, त्या 2 खोल्यातली सवय झाली साफसफाई करायची. आणि आता जिथं दिसेल तिथं साफसफाई दिसते, बाकी काय दिसत नाही. सध्या ना फुलांचा बहर बऱ्यापैकी बघायला गेला तर कमी झालेला आहे. आता रिपॉटिंगला आलेत, काही कटिंग केलेले आहेत. पण थोडंसं दादाचं पण दुर्लक्ष झालं आहे, कारण आता त्यांचं जे काम आहे थोडंसं अंतरावरती पण सुरू आहे. म्हणजे आता 2-3 साईड सुरू आहे, एकदा इथं एकदा तिथं. मग ते ट्रॅव्हलिंग पण होतं, 15-15 किलोमीटर त्यांना सकाळचं जाणं पण असतं, येणं पण असतं. कधी जवळचं असतं 4 दिवस इकडचं 4 दिवस तिकडचं. तेच म्हणतात ना, येड्यागत करायला लागलेले आहेत त्यांच्या कामाच्या ह्याच्यात. आणि मग ह्यात खत घालणं म्हणा, थोडंसं उकरवून त्याला योग्य हे देणं म्हणा, हे राहिले. एखाद्या दिवशी करणार. कारण दादाचं कसं आहे ना की हातातून चाललेलं दिसलं तर मग रात्रीच्या 12-1 वाजवते. पण ते कसं उकरून वगैरे त्या टायमिंगला आपण नाही उकरू शकत ना झाडांना, असं तिन्हीसांच्या वेळेला वगैरे. त्यामुळे ते राहिलेलं आहे. पण एखाद्या दिवशी जरूर करतील ते. असं चला, त्याच्यानंतर शेक बनला, मी पण घेतला, त्यांना पण दिला. व्हिडिओचा एंड करते. जाता आठवणीनं लाईक करा. श्री स्वामी समर्थ.